मी सुधा माहिरे, माझ्या या मोटिवेशन चॅनलवरती तुमचं हार्दिक अभिनंदन। तर आज असा विषय, बरेचसे व्यक्ती आपल्याला जे लोक धोका खात असतात, ज्या लोकांनी समोरच्या व्यक्तीने त्यांना धोका मिळत असतो, ब्रेकअप त्यांचं झालेलं असतं, अशा लोकांसाठी, अशा व्यक्तींसाठी हा व्हिडिओ तुम्हाला मी असा करतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच विषय सांगणार आहे, ज्या धोका खाल्ल्यासाठी। जर व्हिडिओला स्किप करू नका। जर भविष्यामध्ये तुम्हाला व्यक्ती जर सोडून गेला असेल ना, त्याला जाऊ द्या, कारण की तो तुमचा नसतोच। तुम्ही त्याच्यासाठी त्याला कशासाठी रोखता? तो व्यक्ती आपला समोर धोका देऊन जात असतो, पण तो व्यक्ती आपल्याशी काही घेणं नसतं। त्या व्यक्तीपेक्षा त्या व्यक्तीसाठी आपण रडत बसतो, स्वतः जेवण करत नाही, रडत असतो। प्रत्येक ठिकाणी आपण जे दररोजचे चालणं, व्यायाम वगैरे करणे, आपल्या दररोजच्या रूढी परंपरा असतात, जे वागणं असतं, आपण त्या समोरच्या व्यक्तीसाठी आपण सोडून देत असतो। आणि सोडून दिल्यानंतर सुद्धा आपण त्या व्यक्ती आपल्यासाठी सोडतो। आपण विचार करा, अरे तुमच्या समोर फक्त दोन पर्याय आहेत, ते तुम्हाला एक तर रडत बसायचं आहे काहीतरी त्या ऊर्जाला, कारण की ज्या व्यक्तीनं धोका खाल्लेला आहे, ज्या प्रेमामध्ये त्याला ब्रेकअप मिळाला आहे, अशा व्यक्तीमध्ये अशी काही ऊर्जा असते, ती ऊर्जा नक्कीच तुमचा इतिहास बनेल, इतिहास। कारण की ती व्यक्ती, ती ऊर्जा जी व्यक्तीकडे असते, ती ऊर्जा, ती तकलीफ, ते वेदना, ते ध्यान येणं, सर्व काही त्या व्यक्ती सर्वसाधारण व्यक्तीकडे असते। अशी ऊर्जा ज्या व्यक्तीनं धोका खाल्लेला आहे त्या व्यक्तीमध्ये असते। तर ती ऊर्जा जर तुम्ही चांगल्या प्रकारच्या कामामध्ये जर लावली, तर आपण निश्चितच अतिशय मोठा इतिहास बनते। क्योंकि क्या बोलते ना, हिंदी मध्ये एक म्हण मला चांगल्या प्रकारे आठवते, जिंदगी में कभी नाराज मत होना, जिंदगी मध्ये कधी नाराज व्हायचं नाही, क्योंकि मुश्किल रोड अच्छा ऍक्टर को दिए जाते। कारण की तेव्हा तुम्हाला धोका मिळाला आहे, तो तुमच्या काहीतरी अडचणीमध्ये आलाय, तर तुम्ही त्याला सामर्थ्य म्हणून तुमच्याकडे समोर तो धोका देवाने तुमच्या समोर दिलेला आहे। जर तुम्हाला ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल, तर त्या व्यक्तीच्या डोक्यातून काढण्यासाठी तुम्हाला मी माझा पहिला व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, 2-3 पर्याय सांगितले आहे की तुम्ही त्याला व्हॅल्यू देऊ नका, इज्जत करा, बिझी राहा आणि मेडिटेशन करा, याच्यातून तुम्हाला नक्कीच बाहेर पडत असतं। परंतु आजच्या व्यक्तीमुळं आपलं जीवन बर्बाद करू नका। त्या व्यक्तीला काही घेणं देणं नसतं, त्या व्यक्तीला कोणत्याच प्रकारचं अडचण नसते, कोणत्याच विचारात त्याला घेणं देणं नसतं, आणि त्या व्यक्तीसाठी आपण रडत असतो। मला विचार करतो, व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये नव्हता त्यावेळेस तुम्ही असेच राहायचे का? तर त्या टायमाला तुम्ही मजेशीर तुमची जिंदगी होती, चांगल्या प्रकारे तुम्ही जगत होते, हिंडत होते, फिरत होते, मित्रामध्ये सर्व गोष्टी मिळत होत्या। तर ब्रेकअप अशा ठिकाणी लावा, अशा कामाला लावा की समोरच्या व्यक्तीला तुमच्या समोर याला परवानगी घेतल्या पाहिजे, परमिशन घेतल्या पाहिजे। इतकं मोठा व्यक्तीपणा, असं व्यक्ती मोठे बना की तुमचं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नाही तर भारतामध्ये सर्व काही मोठ्या याच्यामध्ये तुमचं नाव पाहिजे। हे नाव तुम्हाला असं मोठं करायचं आहे, कारण की त्या व्यक्तीला असं काही झालं पाहिजे की चला यार, आपण एखाद्या चांगल्या माणसाला सोडून दिलेलं असं पसतं समोरच्या व्यक्तीला। ज्या व्यक्तीनं किंवा मुलाला मुलीनं धोका दिलेला आहे, किंवा मुलीनं मुलाला धोका दिलेला आहे, असा व्यक्ती समोर आणा, त्याच्यापेक्षा सुंदर, कारण की त्याच्यासाठी तुम्हाला 2 मार्ग लागणार आहे। रडत बसण्यापेक्षा तुम्ही पहिली गोष्ट पैसा कमा। अरे सर्व काही जगात तुम्हाला खरं प्रेम असेल ना, ते फक्त आई वडिलांचं आहे, कारण की आई वडिलाशिवाय मला तरी वाटतं, माझ्या माहितीचं ते, तर आई वडिलाशिवाय जगात कोणतं प्रेम नाही। बायको म्हणते काय आणलं, भाऊ म्हणतं काय केलं, बहीण म्हणते जीव लाव, परंतु फक्त एकच आई असते, फक्त बाबा तू जेवलास का नाही, असं आई म्हणते। आई वडिलासारख्या जगात मित्रांनो प्रेम नाही। तुम्हाला सांगतो, माझी जर स्वतःची रिअल स्टोरी आहे, तुम्हाला सांगतो, मला स्वतः सुद्धा धोका भेटलेला आहे। कारण की मी ज्या वेळेस कॉलेजच्या जीवनामध्ये होतो, त्यावेळेस मी 12वी नंतर फक्त एका मुलीचं माझं लग्न, मुलीवर माझं प्रेम जडलं, आणि तिला मी अतिशय पायापासून डोक्यापर्यंत जीव लावला। त्या मुलीने त्या लव्ह मॅटरमधून मला लग्नसुद्धा मी केलं। लग्न केल्यानंतर सुद्धा एक मुलगी आहे, ही 3 महिन्याचं लेकरू, 3 जाणार ती आई। मी तर म्हणतो, अशा माया अशी आईनं असं काही केलं की त्या 3 महिन्याच्या लेकरूला सुद्धा सोडून गेल्यानंतर अतिशय इतकंसं लहानसं छोटंसं बाळ कसं सोडावं होतं? अशा स्त्रिया, असं माणसं, असे हरामी लोक या पृथ्वीतलावर कलंकच आहेत। तर जे धोका दिलेल्या व्यक्तीसाठी आपण त्याच्या रडण्यामध्ये काहीच फरक नाही, कारण जर तुमचे असते, ते समोरच्या व्यक्ती तुमचे असते, तर तुम्हाला सोडूनच गेलेले नसते। समोरच्या व्यक्ती तुमचं असता, तर तुमचा सोडूनच गेला नसता। कशासाठी रडता तुम्ही? याच्यातून बाहेर निघण्यासाठी तुम्ही चांगलं तरी एक असं मोठं काही काम निश्चित करा, त्या कामाला लावा, कारण की तुमच्यामध्ये काय कमतरता आहे, कशामुळे त्याने सोडलं, असं काही मोठा जाईन का पैसा कमेंट काहीतरी करेल की मी काहीतरी म्हणून। कारण आज ते लेकरू मी
3 महिन्याचं लेकरू आज मी 8 वर्षाचं केलेलं आहे आणि त्याला कारण की जोपर्यंत त्याच्या पाया पडतो, कारण त्या व्यक्तीचं जर मोठे केली त्याच्या पाया जर पडलो आपण त्या व्यक्तीच्या, तो व्यक्ती आणखी दूर जात असतो, आपली आणखी मजा घेत असतो. त्याला करून दाखवा की मी तुझ्या बगर राहू, तू माझ्या बगर राहू शकता आहे ना, मी सुद्धा तुझ्या जगत राहू शकतो. तू दुसरा पाय फंड दुसरा मित्र दुसऱ्या व्यक्तीचा तो प्रेम मॅटर केलं ना, तर मी सुद्धा दुसऱ्या व्यक्तीसाठी मी करू शकते. कारण तू जर तसं आहे तर मी, कारण की त्याच्यासमोर तुम्ही जिंदगी बरबाद करणार. काहीच व्यक्ती, बऱ्याच व्यक्तींचे असे आयुष्य या बर्बाद झालेले आहेत एकाच व्यक्तीवर डिपेंड राहता काहीतरी आत्महत्या कशासाठी नेमकी. जो व्यक्तीला आपलं काही घेणं देणं काहीच नसतं, अशा व्यक्तीचं आपण रडत बसायचं. अरे इतकंच आपल्या समोर आहे ना, जे आहे ना त्याचा विचार केल्यापेक्षा आपल्या समोर जे जवळपास आहे, आई आहे, वडील आहे, प्रेम करण्यासारख्या कोणत्या गोष्टीवर प्रेम, आपल्या अभ्यासावर करा, आपल्या कामावर प्रेम करा, बिझी राहा याच्यातून मार्ग नेण्यासाठी. कारण की तुम्ही रडत बसू नका. बदल्याने तुमचं एखाद्या वेळेस सतत विचारांचे 1000 मोठा तुम्हाला जर सतत करण्याचा विचार जर असेल तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे, तर ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघा. कारण की तुम्हाला बाहेर निघण्यासाठी तुम्हाला चांगल्या तऱ्हेनं मार्ग सांगितले. यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओ आहेत ते बघा, परंतु चांगलं काहीतरी मोठं अचीव करू का. ती ऊर्जा 24 तास सतत विचारतो ना, तर 24 तास तुम्ही अभ्यास करा. काहीतरी कोणी क्लासहून अधिकारी व्हा किंवा मोठं काहीतरी इंजिनियर व्हा. तुम्हाला ज्या फील्डमध्ये आवड असेल ती आवड तुम्ही पूर्ण करा. तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीमध्ये मला सांगणार आहे का या गोष्टीतून आम्ही ब्रेकअपमध्ये आज माझ्यावर सुद्धा बितून गेलेले आहे. म्हणून हा व्हिडिओ चॅनल, कारण की मला वाटतं हा मी एक ग्रामीण भागामध्ये राहत असतो. अशा ग्रामीण भागामध्ये असतो की तिथं मला ना कोणत्या व्हिडिओची तयारी आहे ना कोणत्या गोष्टीची तयारी, तरी सुद्धा मी आज त्या समोरच्या माझ्या व्यक्तीने मला धोका दिलेला त्या व्यक्तीसाठी मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे. ती आज मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत मला झोपू देत नाही. यार माझ्यामध्ये काय कमी असेल हेच मी विचार करत असतो आणि काहीतरी मोठं करण्यासाठी विचार करत असतो. तर तुम्हाला जर माझं हे जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, कारण की मी तुमच्या स्वप्नाला सपोर्ट करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय एकलव्य, जय भारत.